हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत स्वर विज्ञान. स्वर विज्ञानमध्ये स्वर तत्वाला कसे ओळखावे. कारण आपलं हे जे शरीर आहे ते 5 एलिमेंट्सनी बनलेलं आहे, 5 तत्वांनी बनलेले आहे. ओके, तर ह्या स्वर विज्ञानमध्ये सुद्धा स्वर तत्वाला कसे ओळखता येईल आज आपण इथे शिकणार आहोत. ज्याप्रमाणे आपलं शरीर हे पंचतत्व म्हणजे 5 तत्वांनी बनलेलं आहे, तर ते कोणते, तर अग्नी, वायू, आकाश, जल आणि पृथ्वी. ह्या 5 पद्धतीने आपलं शरीर म्हणजे 5 एलिमेंट्सने हे आपलं शरीर बनलेलं आहे. तर त्याच पद्धतीने हर एक श्वासामध्ये पंचतत्वाचा समावेश केलेला आहे. पंचतत्वाचा समावेश आहे. जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो आणि आपलं पूर्ण एक श्वास असते, ती पूर्ण एक श्वास पंचतत्वांनी बनलेली असते. पुन्हा तुम्हाला सांगते, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचतत्वांनी एक श्वास म्हणजे आपण जे श्वास घेत आहोत तर एक श्वास आपला पंचतत्वांनी बनलेला असते. तर आपण सर्वात प्रथम बघणार आहोत चंद्रनाडी. तर तुम्हाला चंद्रनाडी ही डाव्या साईडला असते, सूर्यनाडी उजव्या साईडला असते. आणि जर दोन्ही नोस्ट्रल जर तुमचे चालू असतील तर ते सुषुम्ना नाडी चालू असते. तर आपल्याला सुषुम्ना नाडीमध्ये कुठलेही कार्य करायचे नाही आहेत. आपल्याला फक्त सूर्यनाडी आणि चंद्रनाडी डाव्या साईड आणि उजव्या साईडला चेक केल्यानंतर कुठली नाडी चालू आहे तर त्या पद्धतीने आपल्याला ह्या स्वर विज्ञानमध्ये बघून कार्य करायचे असतात. कारण ह्या सुषुम्ना नाडीवर आपल्याला कार्य करायचे नाही आहे. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत चंद्रनाडी. तर मी तुम्हाला मागच्या स्वर विज्ञानच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितली होती की कुठलेही शुभकार्य करायचे झाले तर आपल्याला प्रथम बघावं लागते की आपली कुठली नाडी नोस्ट्रल चालू आहे. जर चंद्रस्वर चालू असणार तर आपल्याला शुभकार्य करायचे असतात. ओके, तर हे आपण चंद्रनाडीमध्ये बघितलं होतं. जे काही जुने व्हिडिओ मी स्वर विज्ञानचे टाकले आहेत त्यामध्ये सांगितलं आहे की कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी जात असताना, घरून निघताना, कोणतीही वस्तू खरेदी करताना आपल्याला कुठला स्वर वापरायचा आहे, आपल्याला वापरायचा आहे चंद्रस्वर. चंद्रस्वरमध्ये आपल्याला कार्य करायचं आहे. ओके, आणि त्यानंतर आपण बघूया सूर्यस्वर. सूर्यस्वरमध्ये सांगितलं होतं की झोपताना, पायऱ्या चढताना, जिम करताना, जेवण करताना, अंघोळ करताना आणि किंवा खूप जास्त एक्सरसाइजवालं काम आहे असे करत असताना, धावताना आपल्याला सूर्यस्वर ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. ह्या सूर्यस्वराचा आपल्याला उपयोग करायचा आहे. अन्यथा ह्या शुभ कार्य हे चंद्रनाडीमध्ये केल्या जातात, मध्येच करायचे असतात, सूर्यनाडीमध्ये करायचे नसतात. ओके, तर आपल्याला डावी साईड चंद्रनाडी ही शीतल असते आणि उजवी साईड सूर्यनाडी म्हणजेच गरमाहटवाली असते, म्हणजे गरम असते. आणि सुषुम्ना नाडीमध्ये तर आपल्याला कार्य करायचेच नसतात. त्या फक्त जेव्हा सुषुम्ना नाडी चालू असते त्यावेळेस फक्त आपल्याला मेडिटेट करायचं आहे, मेडिटेशनमध्ये जायचं असतं. कारण कुठलेही कार्य करण्या अगोदर आपल्याला त्या पोजमध्ये थांबून जायचं असतं, कुठलंही कार्य करायचं नसतं. हे झालं सूर्यस्वर. चंद्रस्वर. आता आपण बघणार आहोत तर तत्व. स्वर विज्ञानमध्ये स्वर तत्वाला आपण कसे ओळखणार आहोत तर आपण आता बघणार आहोत तत्व. तर 5 एलिमेंट्स म्हणजेच 5 तत्व असतात, परंतु चंद्रनाडीसाठी सर्वात महत्त्वाचं तत्व असते ते म्हणजेच जलतत्व आणि पृथ्वी तत्व. परत एकदा सांगते की आपल्याला 5 एलिमेंट्स असतात म्हणजेच 5 तत्व. 5 तत्वांपैकी आपल्याला चंद्रनाडीमध्ये सर्वात शुभ कार्य करण्यासाठी महत्त्वाचे जे तत्व असतात ते जलतत्व आणि पृथ्वी तत्व हे महत्त्वाचे असतात. जलतत्व आणि पृथ्वी तत्वाला जर ओळखणे आपण शिकलो तर स्वर विज्ञानची सफलताची चाबी आपल्याला मिळालीच असं समजायचं आहे. कारण हे तत्व जर एकदाचं जाणून घेतलं तर आपल्याला स्वर विज्ञान पूर्णपणे समजायला येतं. तर चंद्रस्वर चालू असेल तर म्हणजे लेफ्ट साईडला जेव्हा आपलं चालू असते चंद्रस्वर म्हणजे लेफ्ट नोस्ट्रल जेव्हा चालू असते
तर त्या श्वासाची आपण सर्वात अगोदर लंबाई बघूया की किती लांबपर्यंत आपल्याला श्वास फील होत आहे, महसूस होत आहे, हे आज आपण इथे बघणार आहोत. तर याची लंबाई किती, हे 4, 8, 12 आणि 16 इथपर्यंत 16 येते. तर ही आपली लंबाई झाली. जसं चंद्रनोष्टल चालू आहे, ह्या साईडचं चंद्रनोष्टल चालू आहे, तर आपल्याला चंद्रस्वर बघायचा आहे की कितीपर्यंत येत आहे. जर तुमच्या ह्या 16पर्यंत जर हा श्वास इथे महसूस होत असणार, म्हणजे ह्या हातावर 16 इंचापर्यंत तुम्हाला महसूस होत आहे हा याच्यावर, तर तुमचं नोस्टल 16 इंचापर्यंत चंद्रस्वर ॲक्टिव्ह आहे असं समजायचं आहे. तर आपल्याला छातीवर हात खाली ठेवायचा आणि बघायचा की इथे स्वराची महसूस होत आहे, हवा इथे लागत आहे. आपण जेव्हा श्वास सोडत आहोत तर त्यावेळेला श्वास सोडल्यानंतर थोडं पण महसूस झालं, श्वास इथपर्यंत येत आहे, म्हणजेच ह्या श्वासाची लंबाई किती आहे, तर 16 बोटांपर्यंत ह्या श्वासाची लंबाई आहे. ते म्हणजेच कुठलं तत्व, तर ह्यामध्ये आपलं जलतत्व ॲक्टिव्ह असं 16 इंचापर्यंत जेव्हा आपलं श्वास म्हणजे चंद्रनाडीने आपण घेत आहोत आणि सोडत आहोत, तर ह्या नोस्टलने सोडल्यानंतर जी हवा पास होत आहे ती हवा ह्या हातावर फील होत आहे, महसूस होत आहे, म्हणजे 16 बोटापर्यंत आपल्या श्वासाची लंबाई आहे. ते म्हणजे जलतत्व असतं. जर 16 बोटांपर्यंत जर तुमचं श्वास म्हणजे इथे फील होत नसणार आणि 12पर्यंतच येत असणार, इथे 4, 8, 12 इथपर्यंतच जर तुमचं येत असेल आणि श्वासाची गती श्वास इथपर्यंत 12पर्यंतच तुम्हाला महसूस होत आहे, तर त्या इथपर्यंत सोडल्यानंतर इथे श्वास महसूस होत आहे, तर आपल्याला 12पर्यंत महसूस होत आहे, फील होत आहे. श्वास इथपर्यंत श्वास आला तर ते तत्व असतं पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व असतं. तर आपल्याला इथपर्यंत जेव्हा येते ते 12पर्यंत असते ते पृथ्वी तत्व असतं. तर आपल्याला जलतत्व नाही तर पृथ्वी तत्व चालत आहे हे ओळखायचं आहे. पृथ्वी तत्व चालत असेल तर तुमचे सर्व कार्य 98% सफल होत असतात आणि पूर्णपणे ते सफल होण्याची उम्मीद असते. पृथ्वी तत्व राहते आणि जलतत्व राहत असताना आपल्याला चंद्रस्वर मध्ये कार्य केले तर ते यशस्वी होत असतात. आणि जलतत्व, पृथ्वी तत्व, चंद्रनाडी सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शुक्ल पक्ष ह्या गोष्टी ध्यानामध्ये ठेवून जर तुम्ही शुभ कार्य करायला घेतले तर तुमचे कुठलंही शुभ कार्य हे 100% पूर्ण होत असते. परत एकदा सांगते, जलतत्व, पृथ्वी तत्व, चंद्रनाडी सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शुक्ल पक्ष, ह्या चंद्रस्वरामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे 2 असतात. तर आपल्याला शुक्ल पक्ष सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि जलतत्व, पृथ्वी तत्व चंद्रनाडीमध्ये, चंद्रस्वरामध्ये, शुक्ल पक्षामध्ये ह्या गोष्टी ध्यानात ठेवून जर तुम्ही कुठलेही शुभ कार्य करायला घेतले तर ते 100% पूर्ण होत असते. हे आहे संपूर्ण स्वर ज्ञान. म्हणजेच आपण बघितलं की स्वर तत्वाला कसे ओळखावे आणि चंद्रस्वरामध्ये आपल्याला शुभ कार्य करायचे आहेत, आपल्याला सफलताची सीडी कॅप्चर करायची आहे, म्हणजे प्रत्येक सफलता आपल्या क्षेत्रामध्ये हवी आहे. तर आपल्याला हे चंद्रस्वरामध्ये आपल्याला तत्व, पृथ्वी तत्व आणि जलतत्व हे ठेवून कृष्ण पक्षामध्ये सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार ह्या दिवशी शुक्ल पक्षामध्ये जर कार्य केले तर ते शुभ कार्य कुठलेही 100% पूर्ण होतात. हे आहे पूर्ण स्वर ज्ञान. ओके, जर ह्याच अभ्यास प्रतिदिवस जर तुम्ही करत गेले तर तुम्ही शिकाल. काहीच यामध्ये कठीण नाही. आपल्याला स्वर चेक करायचा आहे, कुठलं नोस्ट्रल चालू आहे, सुषुम्ना नाडी दोन्ही जर नोस्ट्रल चालू असेल तर कुठलेही कार्य करायचे नाही आहेत. आपल्याला चेक करायचे कुठलं नोस्ट्रल चालू आहे, चंद्रस्वर चालू असणार तर आपल्याला 4, 8, 12 आणि 16 असं बघून आपल्याला तत्व ओळखायचे आहेत. ओके, तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे ओळखायचं आहे पृथ्वी तत्व आणि जलतत्व.
आणि जर याचा अभ्यास करणे तुम्ही प्रतिदिवस केला तर तुमचे कुठलेही शुभ कार्य 100% पूर्ण होत असतात. तर सूर्यनाडीमध्ये सांगायचं झालं तर सूर्यनाड्यामध्ये शुभ कार्य केल्या जात नाही, करायचे नाहीत. कारण काय, शुभ कार्य करत असताना आपल्याला चंद्रस्वरमध्येच करायचे आहेत, कारण ते शुभ झालं पाहिजे. कारण कुठल्याही विवाह करताना चंद्रनाडीचा वापर करायचा आहे, प्रॉपर्टी घेताना चंद्रनाडीचा वापर करायचा आहे. म्हणून सूर्यनाडी ही गरमाहटवाली असते आणि खूप तेजस्वी असते. तर त्यासाठी आपल्याला ही चंद्रनाडामध्ये शीतलता असते आणि कुठलेही कार्य सफल होत असतात. म्हणून आपल्याला चंद्रनाडीमध्ये शुक्ल पक्षामध्येच करायचे आहेत, सूर्यनाडीमध्ये करायचे नाही आहेत. शुभ कार्य करताना चंद्रस्वर बघायचा आहे, पृथ्वी तत्व जल तत्वमध्येच करायचं आहे. एक्झाम द्यायला जाताना, इंटरव्ह्यू द्यायला जाताना, प्रॉपर्टी विकत घेताना किंवा प्रॉपर्टी विकताना हे आपल्याला जेवढे पण चांगले शुभ कार्य करायचे आहेत तेवढे पण चंद्रस्वरमध्ये पृथ्वी तत्व आणि जल तत्वामध्येच करायचे आहेत. किंवा मनोवांछित फल, इच्छा, आपल्या जे काही इच्छा असतात मनानुसार व्हायला पाहिजेत, मनोवांछित फल सिद्धी पाहिजे असणार तरी आपल्याला चंद्रस्वर पृथ्वी तत्व जल तत्वामध्येच करायचं आहे. हे आहे स्वर विज्ञान. आणि तत्व कसे ओळखायचे आणि सफलता मिळवण्यासाठी आपल्याला कुठलं काय गरज आहे, कुठले तत्व आणि कुठली नाडी आणि कुठला स्वर कुठल्या दिवसामध्ये करायचे आहे हे मी डिटेलमध्ये इथे सांगितली आहे. तर नक्कीच तुम्हाला स्वर विज्ञानचे तत्व समजले असतील. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू.